महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथ पालेगावात पटेल झिऑन या 260 सदनिका असलेल्या गृहसंकुलात डिजिटल मीटर बसवण्याचं काम रहिवाशांनी बंद पाडलंय. सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या सदर काम सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. रात्री 8:30 वाजताच्या सुमारास डिजिटल मीटर बसवण्याचं काम सुरू असल्याची माहिती रहिवाशांना मिळाली. त्यानंतर या रहिवाशांनी हे मीटर बसवणाऱ्या 2 इसमांना पकडून त्यांना विचारणा करत त्यांच्याकडे कागदपत्र मागितली. मात्र त्यांच्याकडे असे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हती. त्यानंतर या 2 इसमांना सोसायटीतील रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. सदर डिजिटल मीटर बसवण्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराला याबाबत विचारणा केली असता त्याबाबत कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये. सोसायटीची परवानगी न घेता अशा प्रकारे डिजिटल मीटर बसवण्याचं काम चोरून अनधिकृतरित्या सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. मेरा नाम जयलाल मौर्य है, 1702 रूम नंबर है, पटेल जैन का बिल्डिंग है। सोसाइटी में बिना किसी के परमिशन का हम लोग का मीटर जो है रातों रात चेंज करके वो लोग चोरी चोरी भाग रहे थे। जब लाइट घर का गया तो हम लोग नीचे आए कि लाइट क्यों बंद है, तो पता लगा कि हम लोग का मीटर सब चेंज करके वो लोग चोरी चोरी पीछे बाजू भाग रहे थे। फिर हम लोग ने उनको पकड़ा इधर और बोला कि भाई सोसाइटी का किसका लेटर लेके आए हो, किसके परमिशन से बदली कर रहे हो। कोई उसमें कोई वो बोल रहा है मेरे पास कोई लेटर नहीं है, कोई परमिशन नहीं है। जबरदस्ती ऐसा सोसाइटी का मीटर हम लोग का चोरी करके सब मीटर नया करके लेके जाए। ये मीटर देखिए, ये मीटर सब निकाल के सब चालू मीटर था, चालू मीटर को उन्होंने ऐसा निकाल के और इस तरह का मीटर लगा के हम लोग को छोड़ के जा रहे हैं। 280 घर मांग है कि हमारा जूना मीटर लगना चाहिए, ये मीटर हमको नहीं चाहिए। अभी का अभी चेंज करिए, अभी का अभी चेंज करिए। कोई इंफॉर्मेशन नहीं है सोसाइटी तो किसी मेंबर को कोई 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 किसको भी कुछ भी नहीं मालूम है। अभी लाइट हम लोग के घर के गए तब हम लोग को मालूम पड़ा कि ऐसा क्यों लाइट गया। फिर हम लोग नीचे आए, देखे मीटर सब पूरा चेंज कर दिए हैं। मी 12व्या माळ्यावर राहतो, 1213 फ्लॅट नंबर आहे माझा। साधारणतः संध्याकाळी 8:30-9च्या दरम्यान बरोबर ना लाईट गेली एक 10 मिनिटासाठी। तर आम्ही बघितलं खिडकीमधून आजूबाजूच्या परिसरात सर्व लाईट होती। मोस्टली आमच्याकडे लाईट गेली तर जनरेटर मुळे लिफ्ट तरी चालू असते आणि पॅसेजची एक सोडून एक लाईट चालू असते, तर त्या लाईटी चालू नव्हत्या, पूर्ण काळोख होता। त्याच्यामुळे डाऊट आल्यामुळे हे आमचे किती तुम्ही रूम नंबर होता प्रथमेश मराठे यांनी मला फोन केला की आपल्या मीटर सर्वांचे चेंज झालेत म्हणून। त्यामुळे आम्ही पळत पळत खाली आलो, बघतोय तर इथून तिथून सर्व मीटर तुम्ही पाहू शकता, एक पण मीटर इथे आमचा जुना नाही। तर आमच्या कोणालाच नाही माहिती, इथे सगळे तुम्ही बघू शकता आमचे 260 फ्लॅट मेंबर आहे, त्यांच्यापैकी कोणाकडेच नोटीस नाहीये। दादागिरी है। दुसरी गोष्ट एक मला एक बोलू इच्छितो, बिल्डरने आम्हाला हे जे मीटर लावून दिले ते साधारणतः 2 वर्ष झालेले, म्हणजे नवीनच मीटर आहे। कानून म्हणते की ज्यांचे जुने मीटर आहे त्यांचे तुम्ही चेंज करू शकता। काहीच कल्पना नाही, आम्हाला माहिती पण नाही हे मीटर चेंज होत आहे ते, म्हणून चार्जेसचा विषयच माहिती नाही। आता 2 माणसं यांचे इथे अजून आहेत, ते कोण आहे आम्हाला माहित नाही, जे करत होते त्यांना आम्ही पकडले। आमची मागणी आहे की आम्हाला आज रात्री चेंज करून द्या, पुढे आम्हाला जायचं नाही, कारण उद्याचा खेळ उद्यावर। साधारणतः हे आम्हाला वाटते सकाळपासून काम चालू असणार, आम्ही तर कामाधंद्याला जातोय त्याच्यामुळे आम्हाला याची काही कल्पना नाही। पण संध्याकाळी आम्ही काम जर ज्याला करायचंय ते करू शकतात, पण बाकीचे लोक आम्ही सध्या तरी कोणीच बोलतायत ते विरोधात आहे, आम्हाला बिलकुल एक मीटर चेंज करायचे नाही। आमचे जुने मीटर एमएससीबीचे तेच पाहिजे आम्हाला। आम्हाला संध्याकाळी जवळपास 8:30च्या दरम्यान माहिती पडलं की आमच्या सोसायटीमध्ये जे मीटर रूम आहे त्याच्यामधले सर्व मीटर्स हे चेंज केले गेले आहे, स्मार्ट मीटर लावले। ते सोसायटीमध्ये कुणाला न माहिती असताना, माहिती होण्याचं कारण फक्त की एक 5 मिनिटासाठी लाईट गेली, त्यावेळेस सगळ्यांनी विचारलं की बाबा अचानक लाईट कशी गेली। त्यावेळेस आम्हाला कळलं की असा प्रकार सोसायटीमध्ये घडलाय। जवळपास असं माहिती पडलं की हे काम काल पण चालू होतं आणि आज दिवसभर पण चालू होतं। 65 रूम आहेत टोटल आणि जवळपास 265 चे 265 तर मला असं वाटतं की पूर्ण चेंज झालेले आहेत। आमची मागणी अशी आहे की आमचे जुने मीटर आम्हाला जसे आहेत तसे लावून द्यावे, तेही आजच्या दिवसामध्ये, नाही तर मग आम्हाला सोसायटीवाल्यांना काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा,
बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।